नमस्कार खय मंडळी, मी ओमकार सावंत स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे खवय्ये कट्टा. मंडळी, आपण ह्या अगोदर आपल्या कट्ट्यावर खूपशा रेसिपी बनवल्या. उदाहरणार्थ उपवासाचे असतील किंवा पनीर रिलेटेड असेल. गेल्या व्हिडिओमध्ये आपण काकांकडून भरलेली केळी बनवून घेतली होती आणि खूप सुंदर अशी ती रेसिपी झाली होती. आज मंडळी आपण एक नॉनव्हेजचा पदार्थ बनवतोय. त्याचं नाव तर मला माहीत नाही आहे, कारण तो पदार्थ माझा एक मित्र बनवणार आहे. आपण त्याला आमंत्रित करूया आपल्या कट्ट्यावर आणि त्याच्याशी आपण रेसिपी तर बनवून घेऊयाच, पण गप्पा गोष्टी पण करूया. तर आमंत्रित करतो आजच्या गेस्टचं. मित्रा, खूप खूप स्वागत तुझं आपल्या खवय्ये कट्ट्यावर. धन्यवाद. तुझ्याबद्दल थोडीशी ओळख करून दे आपल्या प्रेक्षकांना. तर मी स्वयं अरविंद जाधव, आपल्या ओमकारचा एक चांगला मित्र. तर आज मला इकडे येऊन खरंच खूप आनंद झालेला आहे. माझ्या मित्राच्या एका युट्यूब चॅनलवरती, जो आहे खवय्ये कट्टा. स्वयं तू ॲज अ प्रोफेशन किंवा तुझं शिक्षण काय झालं, तू काय करतो? तर मी आता सध्या तरी आपलं इंजिनिअरिंग करतोय. त्यातल्या त्यात मला जेवण बनवण्याची आवड आहे, म्हणून मी घरातही असे काही काही नवीन रेसिपी करत असतो. अच्छा, तर तू आज आपल्या प्रेक्षकांसाठी कोणती अशी रेसिपी बनवतोस? तर आज आपल्या इकडे मी बनवणार आहे चिकन घी रोस्ट किंवा घी फ्राय. पण त्याला दोन्ही बोलू शकतो, कारण आपण त्याला घी मध्ये रोस्ट करणार आहे. अच्छा, तर आज आपण बनवतोय चिकन घी रोस्ट. हा, तर मंडळी, आपण या ठिकाणी साहित्य काय काय घेतलंय, स्वयं आपण साहित्य काय काय घेतलंय ना, ते आपल्या एकदा प्रेक्षकांना सांग. तर साहित्य म्हटलं मंडळी तर आपण घेतलेलं आहे चिकन. आता तुमच्यावर आहे, तुम्ही किती लोक खाणार आहात. आता आम्ही तरी आता सध्या तरी आम्ही दोघंच आहे, म्हणून आम्ही एक पाव किलो चिकन आपलं घेतलेलं आहे. त्यातल्या त्यात आम्ही त्याला मॅरिनेशन साठी आपण जे घेतलेलं आहे ते बघूया. ते आपण घेतलेला आहे हा हिरवा मसाला. हिरवा मसाला म्हटलं तर आपण हा ग्राइंड करून घेतलेला आहे, पूर्ण याची पेस्ट बनवलेली आहे. काय घेतलं आपण हिरवा मसाल्यामध्ये, काय एक्झॅक्टली काय काय असणार? तर आपण त्या पेस्ट बनवण्यामध्ये आपण आधी घेतली आहे ती कोथिंबीर घेतलेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण घेतलेल्या आहेत मिरच्या, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ते डिपेंड करतात कोणाची चव कशी आहे. आता किती तिखट पाहिजे, किती नॉर्मल असं. एक्झॅक्ट. आपण त्यातल्या त्यात हिरव्या मिरच्यांसोबत आपण घेतलेलं आहे आलं आणि 3 ते 4 लसणाचे पाकळ्या. बरोबर. पुढे आपण आता घेतलेलं आहे दही पण आपण त्या मॅरिनेशन मध्ये लावणार आहोत. त्यासाठी आपल्याला दही लागेल. पुढे आपण मसाले काय काय घेतलेत? पुढे आपण मसाले घेतलेला आहे, आपलं चिकन मसाला आपण घेतलेला आहे. बरोबर. हळद ही घेतलेली आहे, लाल तिखट ही घेतलेलं आहे. त्यासोबत आपलं मीठ, मटन मसाला आणि गरम मसाला. त्यातल्या त्यात आपले खडे मसाले. खडे मसाल्यामध्ये काय काय इथे घेतलं? खडे मसाल्यांमध्ये आपलं झालं तर आपण तेजपत्ता घेतलेला आहे, दालचिनी घेतलेली आहे आणि चक्री फूल घेतलेला आहे. बरोबर. पुढे आपलं नॉर्मल जे मेन या इन्ग्रेडियंटला लागणार आहे, म्हणजे या रेसिपीला लागणार आहे, ते इन्ग्रेडियंट म्हणजे तूप आणि बटर. त्यातल्या त्यात ते अजून करपायला नको म्हणून आपण त्यात थोडंसं तेल घालणार आहोत. ठीक आहे. तर मंडळी, आपण साहित्य तर बघितलं, कृतीकडे वळूया. पण तत्पूर्वी स्वयं तुला मी काही प्रश्न विचारतो, त्याचे तू एका वाक्यात उत्तर दे. ठीक आहे. तुला सगळ्यात आवडणारा पदार्थ कोणता? म्हणजे तुला बेसिकली काय आवडतं, व्हेज आवडतं की नॉनव्हेज? नॉनव्हेज. नॉनव्हेज मध्ये तू काय जास्त खातो? नॉनव्हेज मध्ये जास्त असं बघायला गेलं तर मासे आणि चिकन. बरोबर. आणि तुला स्वीट मध्ये, डेझर्ट मध्ये तुला काय खायला आवडतं? डेझर्ट मध्ये आपलं सर्वांना जे आवडतं ते, म्हणजे मला तरी तेच आवडतं, रबडी. वा. तर स्वयं तुझ्याशी आपण गप्पा मारूच, पण तत्पूर्वी आता आपल्याला कृतीसाठी काय काय करावं लागेल? सर्वात पहिला तर आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचं. बरोबर. तर त्यासाठी तुला एक बाउल लागेल, तर मी बाउल देतो. सगळ्यात पहिला आपल्याला काय करावं लागेल? आता सर्वात पहिला आपण ह्याच्यात आता घेणार आहोत ते म्हणजे आपलं चिकन. आपण आपलं चिकन घेतलेलं आहे. आता आपण घेणार आहोत हिरवा मसाला. तर हिरवा मसाला सगळ्यात घ्यायचं. किती घेतला आपण? 1 वाटी तरी? 1 वाटी आपण हिरवा मसाला घेतलेला आहे. बरोबर. मग त्यानंतर आपण घेणार आहोत दही. हे दही आपण लावताना असंच ही लावू शकतो, किंवा त्याची चव अजून वाढायला आपण त्याला थोडंसं फेटवू शकतो. तर मी आता हे असंच घेतो आहोत.
दही आपण थोडंसं जास्तच घेणार आहोत, कारण आपल्याला त्याची थोडी ग्रेव्ही पण हवी आहे. ठीक आहे शिवम, आपण दही घेतल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला आता? पुढे आता आपण घेणार आहोत मसाले. तर मसाल्यामधनं आपण सर्वात पहिला जे घेणार आहोत ते म्हणजे आपली मिरची पावडर आपण घेणार आहोत. लाल मिरची. हो. चल. तर त्याचा 1 चम्मच. किती घ्यायचे साधारण आपल्याला? साधारणतः हे आपल्या टेस्टवर असणार आहे. आपण आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तरी मिरची पावडर आपण घेणार आहोत. मला तर थोडं स्पायसी आवडतं, म्हणजे मी एकदमच स्पायसी खात नाही, नॉर्मल स्पायसी खातो. त्यानंतर आपण घेणार आहोत चिकन मसाला. तर हा आपला चिकन मसाला आपण घेतलेला आहे. हा साधारणतः आपलं नॉर्मल जे सॅशे येतात त्याच्यामधनं पण आपण घेऊ शकतो. आपण ते डायरेक्ट तो अख्खा 1 सॅशे जरी ओतला तरी चालतो. तर आपल्याकडे आता आपण हे चिकनच्या हिसाबाने आपण हे थोडंसं टाकलेलं आहोत. 1 वाटी म्हणजे आपण घेतलं होतं. 1 वाटी म्हणजे आपलं 1 टेबलस्पून आपण ते घेतलेलं आहोत. बरोबर. आता पुढे आपण घेणार आहोत हळद. स्वयं तुला एक प्रश्न विचारतो. हा. तू जी ही रेसिपी बनवायला शिकलायस किंवा जेवण बनवायला शिकलाय, ही कला तू कोणाकडून शिकलायस, अवगत केलीस, आत्मसात केली? हे असं खरं सांगायला गेलं तर हे मी माझ्या मम्मीकडनं बघता शिकलेलं आहोत. तर मी आणि माझी मम्मी आम्ही साधारणतः असं घरात जेवण बनवताना मी कायम मम्मीकडे जायचो, काय आहे सांग मला, मी करतो. तर मग मम्मी सोबत ते जमत आम्ही ते शिकलेलं आहे मी मम्मीकडून. म्हणजे तू कधीपासून तरी जेवण रेसिपीज बनवतोस? तरी साधारणतः एखादा शाळेत होतो तेव्हा 8वी 9वीत होतो तेव्हापासून मी जेवण बनवतो. अरे वा. तर आपण आता हळद घेणार आहोत. हळद पण आपण साधारणतः 1/2 टेबलस्पून घेणार आहोत. हळद तशी मित्रांनो आपण थोडीशी जास्त घेतली तरी चालते, कारण हळद ही शरीरासाठी खूप फायदेशीर असते. मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असतो. पुढे काय करायचं? तर आपण आता घेणार आहोत मीठ आपण घेणार आहोत 1 टेबलस्पून. तर हे आपलं 1 टेबलस्पून आपण मीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये मीठ आपण याच्या मॅरिनेशनलाही लावतोय, पण परत आपल्याला जर का कमी लागलं तर आपण स्वाद अनुसार आपण ते पुढे टाकू शकतो. बरोबर. तर मग पुढे आपण घेणार आहोत हे मटन मसालाही आपण घेतलेला आहे. आणि आपण मटन मसाला का घेतो? कारण आपण चिकन बनवतो. मटन मसाला का? मटन मसाला का? कारण ती एक वेगळी टेस्ट येते त्या मसाल्याची. अच्छा, म्हणजे टेस्ट अकॉर्डिंग आपण वेगळा म्हणून मटन मसाला, म्हणजे आपण टेस्ट साठी म्हणून आपण तो मटन मसालाही घेतो याच्यामध्ये. तर मग आपण हा आपली ही 1.5 टेबलस्पून आपण हे घेतलेला आहे, कारण आपला चिकन मसाला आपण कमी घेतलेला आहे. तर मग आपण हे घेतलेला आहोत. मटन मसाला आपण सगळंच घेतलेला आहे आपण. हा. त्यानंतर आपण घेणार आहोत ते म्हणजे आपला 1/2 टेबलस्पून गरम मसाला. तर हा आपला 1/2 टेबलस्पून गरम मसाला आपण घेतलेला आहे. त्यानंतर आपण आपल्या या मॅरिनेशनला आपण घी पण लावणार आहोत. तर घी का? ते त्या चिकन मध्ये मुरलं पाहिजे म्हणून. म्हणजे मॅरिनेशन मध्ये आपल्याला घी टाकायचं. बरोबर, घी पण टाकायचं आहे. हे आपण आपलं घी घेतलं, 2 टेबलस्पून आपण हे घी घेणार आहोत, कारण मग नंतर आपल्याला परत पुढेही आपण घी वापरणार आहोत त्याच्यामध्ये. हे आपलं घी झालं. ठीक. तर मग आता आपण हे मिक्स करून घेऊया. मिक्स करण्यासाठी स्पून आपण घेतलेला आहे. हे आपण आता नीट कालवून घेऊया आणि ते चिकनला नीट मसाला लावून ठेवूया. हे मॅरिनेशन तुम्ही जर का अर्धा तास 15-20 मिनिटं जरी ठेवलं तरी ते पुरेसं आहे. तर मंडळी, इथे आपण चिकन मॅरिनेशन करून घेतलंय. कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आम्ही मॅरिनेशन केलेलं आहे. आता स्वयं पुढे काय करायचं आपल्याला? पुढे आपण आता त्याची फोडणी कशी घालायची ते आपण बघून घेऊया. तर त्यासाठी तुला कढई दे. ही कढई आपण घेतलेली आहे. ही कढई एका हलकी तापली तर मग आपण त्याच्यामध्ये थोडं आपलं तूप घेणार आहोत. स्वयं आपण रेसिपी बनवता तुला मी प्रश्न पण विचारणार आहे. तर चिकन मधला तुझा आवडता असा पदार्थ कोणता? म्हणजे चिकन फ्राय, चिकन करी का चिकन बिर्याणी? चिकन बिर्याणी. म्हणजे चिकन बिर्याणी हा मोस्ट ऑफ द लोकांचा चिकन बिर्याणी हा फेवरेट पदार्थ असतो आणि ऑब्विसली तो असलाच पाहिजे, कारण तेवढा तो चांगला
लागतो सुद्धा, कारण तो तेवढा टेमटिम पण आहे. आपण आता त्या तुपामध्ये आपण बटर ही टाकणार आहोत. तर हे आपण बटर आपलं घेतलेलं आहे. हे बटर त्यात आपण त्याच्यामध्ये तेल ही जरासं टाकणार आहोत, कारण तूप आणि बटर जळू नये म्हणून. बरोबर. हे आपण एक तेल आपलं साधारणतः अंदाजे आपण घेतलेलं आहे. तरी एक ते 2 टेबलस्पून आपण हे तेल घेतलेलं आहे. बरोबर. तर आपण आता खडे मसाले घेणार आहोत. बरोबर. तर काय घेतो आपण त्यामध्ये आता? खडे मसाले म्हणजे जसं की मी आधी सांगितलेलं होतं ते म्हणजे आपले हे तेजपत्ता, 2 तमालपत्र, आपलं चक्री फूल आणि दालचिनी हे आपण घेतलेलं आहे. तर हे आपण थोडंसं त्या तेलामध्ये फ्राय व्हायला देणार आहोत. फ्राय होणं म्हणजे कसं, त्याचा एक फ्लेवर त्या तेलाला सुटला पाहिजे. बरोबर. हे आपलं फ्राय झालं तर मग आपण जे हे आपलं चिकन जे मॅरिनेट केलेलं आहे ते आपण असंच याच्यामध्ये डायरेक्ट आपण टाकणार आहोत. स्वयं, तुला मी आता काय असे प्रश्न विचारतोय ज्याचं तुला उत्तर 3 सेकंद मध्ये द्यायचं. ठीक आहे. गोड की तिखट? तिखट. पनीर की चिकन? चिकन. घरचं जेवण की हॉटेलचं जेवण? घरचं जेवण. घरचं जेवण का स्ट्रीट फूड? घरचं जेवण. बासुंदी की श्रीखंड? बासुंदी. मसाला डोसा की उत्तप्पा? मसाला डोसा. एखादं आवडतं स्ट्रीट फूड कोणतं? दहीपुरी. अरे वा. आवडतं ड्रिंक चहा की कॉफी? चहा. एक असा कुठला पदार्थ आहे जो तो रात्री तू उशिरा स्वतः बनवलायस आणि खाल्लायस? रात्री उशिरा तर मी अशी मॅगीच बनवलेली आहे, पण त्यातल्या त्यात मी एक फ्राय इडली माझी एक बनवलेली होती. फ्राय इडली? हो. आपल्याला यानंतर या रेसिपी नंतर तुझ्याकडची तू जी बनवलेली फ्राय इडली ती आपल्या प्रेक्षकांना बघायला आवडेल. नक्कीच ती पण आपण एक व्हिडिओ याच्यानंतर आपण घेऊन येऊ फ्राय इडलीचा. बरोबर. तिखट, झणझणीत की माइल्ड? माइल्ड, कारण मला जास्त तिखट हँडल होत नाही. अच्छा. आता आपण हे आपलं चिकनला थोडी एक उकळी आलेली आहे, तर आपण एक गॅस स्लो करून त्याला एक कव्हरिंग करणार आहोत. कव्हर म्हणजे त्याला ढाकून ठेवणार आहोत. स्वयं, तुझ्या मते काय आहे की आपण जो कुठलाही पदार्थ बनवतो तो सुंदर दिसायला हवा की चविष्ट असायला हवा? सुंदर दिसला असा नाही तरी एक आपल्याला तरी चव आली पाहिजे. जरी म्हणजे मी तरी चवीसाठी जातो, कारण मी ते लुक्स बघत नाही. तर आपल्याला साधारण आपण किती वेळ आपल्याला असं साधारणतः आपण आता ते चिकन आपलं मंद आचेवरती आपण एक साधारणतः तरी एक 15 मिनिटं तरी आपण तसंच ठेवणार आहोत. म्हणजे जोपर्यंत ते चिकन आपलं शिजत नाही तोपर्यंत. मला वाटतं चिकन शिजलंय. आपण एकदा बघूया, काढली काढून. तर आपण आता एक बघूया, ते त्याला मस्त उकळी आलेली दिसते. आपण एक बघूया कसं झालेलं आहे. तुम्ही जसं काही बघू शकता खूप चांगली अशी त्याला उकळी आलेली आहे, तरी देखील सुटलेली आहे त्याला. तरी पण सुटली आहे, मस्त उकळी आली आहे, खूपच टेमटिम असं झालंय आणि वास तर खूपच सुंदर येतोय. खूप सुंदर अशी रेसिपी झाली आहे मंडळी. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा नक्की घरी. आणि इझी टू कुक आहे, लगेच होतं, जास्त वेळ लागत नाही. स्वयं, तू आपल्या खवे कट्ट्यावर आलायस, प्रेक्षकांना काय सांगशील आपल्या खवे कट्ट्याबद्दल? तर खवय्ये कट्टा हा एक असा चॅनल आहे ज्याच्यावरती तुम्हाला सोप्यात सोप्या रेसिपी किंवा युनिक रेसिपी अशी तुम्हाला बघायला भेटतील आणि जे लगेच बनतील असे रेसिपी.
आणि मी हे असं माझा मित्र आहे म्हणून नाही सांगत, बट जनरली पण मी सांगतोय, कारण काही काही असे रेसिपी जे मी देखील ऐकले नव्हतं ते मी या चॅनलवरती बघितले. स्वयं तू आपल्या चॅनलवर आलास, तुझे खूप खूप आभार. फक्त आभार नाही मानणार आहे, तर तुला आपल्या चॅनल कडून भेटवस्तू पण देणार आहे. पण त्याआधी आपण ही डिश सर्व करूया मस्तपैकी, टेस्ट करूया. तर झाली आपली डिश झालेली आहे, तर आपण ही आता सर्व साठी घेऊया, काढूया. तर मंडळी अशा प्रकारे आपली आजची ही रेसिपी बनवून तयार आहे. आम्ही ती प्लेटिंग केली आहे. या डिशचं नाव आहे चिकन घी रोस्ट. चिकन घी रोस्ट. खूप सुंदर अशी मंडळी रेसिपी झाली आहे. खूप छान दिसते, एकदम टेमटेम दिसते. आपण स्वामी टेस्ट करूया. नक्कीच. आपण सोबत भाकरी घेतली आहे, तर मी इथे साईडला प्लेटमध्ये काढून घेतो. स्वयं तू पण टेस्ट कर माझ्यासोबत. ग्रेव्ही जी आहे ना मंडळी, खूपच ज्युसी एकदम दिसते. आता टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ती. खूपच सुंदर झाली आहे. चिकन जे आहे ते एकदम ज्युसी झालंय. भाकरीसोबत अजून चांगलं वाटतं. मी भाकरी ॲक्च्युली खात नाही, मी पुरी वगैरे खातो, पण भाकरीसोबत आज खूपच छान वाटते. तर स्वयं तुझी आज रेसिपी बनवली होती चिकन घी रोस्ट, खूपच अप्रतिम झाली होती. खूपच टेमटेम झाली होती, ज्युसी होती खूप. चिकन पण मस्त शिजलं होतं. तू ही जी रेसिपी बनवलीस त्यासाठी तुझे खूप खूप आभार. फक्त आभार नाही मानणार आहे, तर तुला आपल्या खवय्ये कट्टाकडून ही छोटीशी भेट. धन्यवाद. तू असाच वरचेवर आमच्या या खवय्ये कट्टाला भेट दे. आणि आज तू नॉनव्हेज रेसिपी बनवलीस, चिकनची रेसिपी बनवलीस, पुढे तू स्वीटची रेसिपी बनव किंवा व्हेज मध्ये काहीतरी बनव. नक्कीच नक्कीच. आम्हाला खायला आवडेल, आपल्या प्रेक्षकांना पण बघायला आवडेल. मंडळी, तुम्ही देखील ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात, त्यामुळे तुमचेही आभार. स्वयं आपल्या प्रेक्षकांना काय सांग? तुम्ही आतापर्यंत ही व्हिडिओ इथपर्यंत जर बघत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही शेअर करा आणि ही रेसिपी लोकांपर्यंत अजून पोहोचवा. लक्षात ठेवा मित्रांनो, खवय्ये कट्टा, खवय्यांच्या हक्काचा कट्टा. धन्यवाद.